लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहेत। सरकारी कर्मचारी बहिणींचा लाभ अखेर बंद होणार आहे। 2289 सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतलेला होता आणि लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना याचा आता दणका बसणार आहे। प्रवाशांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी। ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांना गर्दीच्या वेळांमध्ये मूळ भाडं दुपटीपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे। 1 जुलै रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या मोटार व्हेकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्सनुसार ही परवानगी देण्यात आली आहे। यापूर्वी भाडे वाढवण्याची कमाल मर्यादा ही मूळ भाड्याच्या 1.5 पट इतकी होती, पण आता ती दुप्पट करण्यात आलेली आहे। याचा परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे। पुढील 3 महिन्यात हे सुधारित नियम लागू करावेत अशा सूचना राज्यांना आता देण्यात आलेल्या आहेत। तर चुकीचं आहे। प्रत्येक गोष्टीला सरकार काहीतरी भाव ठरवून देतं, त्याप्रमाणे सामान्य माणसाच्या खिशाला पण परवडलं पाहिजे। आज लोक ट्रेनने प्रवास एवढा गरजून प्रवास का करतात? त्यांना परवडते म्हणून करतात ना, ते परवडेल तसं सरकारने करून ठेवावं। सरकारने प्रत्येक गोष्टीला नियम ठरवून दिला आणि हे साफ चुकीचं आहे। हे कॅन्सल झालं पाहिजे नियम, असे कुठं फालतू नियम आणून ठेवतात। कंप्लीट जे केलेले ते चुकीचं आहे आणि आता या लोकांना कळणार नाही। जनमानसामध्ये त्याच्या प्रतिक्रिया काही दिवसांनी आणि वर्षांनी उमटल्या जाणार आणि हा इतिहास राजकारणातला आहे आणि ते होणारच आहे। अगदी डायरेक्ट नियम लोकांच्या माथी मारायचे आणि वरती म्हणजे हे आपण बेबंदशाहीकडे चाललो आहे ना। म्हणजे आम्हाला पाहिजे तसं आम्ही करू, लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायचा किंवा लोकांनी ते एक्सेप्ट करायचं, ही जी काही प्रवृत्ती आहे ना हीच खरी चुकीची आहे। कारण का जर टॅक्सीवाले जर दिवसभरात 24 तासात फक्त 12 नंतर त्यांचा रेट काहीतरी 1.5 पट असतो, ते बरोबर आहे रात्री मध्यरात्रीनंतर, पण हे संध्याकाळच्या वेळेला वगैरे जे करायचं आहे हे भांडवलशाहीचाच प्रकार आहे। आणि जे केंद्र सरकारात चालले भांडवलशाही, तीच इकडे पण भांडवलशाही चालली असं मला वाटतं। पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी या संदर्भातले आपण ग्राफिक्स पाहूयात। रश अवर्स वेळी ओला आणि उबरचं भाडं आता दुप्पट होणार आहे। पीक अवर्समध्ये मूळ भाड्याच्या दुप्पट शुल्क आकारता येणार आहे। नॉन पीक अवर्समध्ये कॅब चालक कमी भाडे आकारू शकतात। मूळ भाडं बेस फेअर किमान 3 किलोमीटरचं असणार आहे। ठोस कारण नसताना राईड्स रद्द केल्यास ड्रायव्हरला 10% दंड असू शकतो। प्रवाशांनाही विनाकारण राईड रद्द केल्यास दंड बसू शकतो। आणि आता पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांसाठी मोठी बातमी। ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे। पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीत बँड, समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदार देखील असणार आहेत। उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे आणि अर्जाचं शुल्क हे 1000 रुपये इतकं असणार आहे। ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती पाहूयात। पोलीस भरती पदक मंजुरीसाठी या संदर्भातली माहिती आहे। बॅट्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, SRPF मध्ये अंमलदार भरती होणार आहे। मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा देखील होणार आहे। पोलीस भरती संदर्भातली महत्त्वाची बातमी। उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात फक्त एकच अर्ज करता येणार आहे आणि अर्जाचं शुल्क हे केवळ 1000 रुपये असणार आहे। जगातील दिग्गज टेक कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या मायक्रोसॉफ्टने आणखीन एक मोठा निर्णय घेतलाय। जगभरातील कंपनी कार्यालयांमधून एकूण 9000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार आहे। ही कपात विविध विभाग, भौगोलिक क्षेत्र आणि अनुभव पातळीवर केली जाणार आहे। मायक्रोसॉफ्ट सध्या AI क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते, त्यामुळे कंपनी AI संबंधित भूमिकांवर लक्ष केंद्रित करते आणि खर्च वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्त वापर करते।
मायक्रोसॉफ्टमध्ये नोकर कपात या संदर्भात माहिती पाहतोय. 2023 मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलेला होता. जानेवारी 2024 मध्ये 1,900 कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलेलं होतं. तसंच जून 2024 मध्ये 300हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात होतं. मे 2025 मध्ये 6,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा जुलै 2025 मध्ये 9,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आहे. कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी आहे असा सवाल ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत विचारलाय. 2 ते 3 मिनिटात तिकीट बुकिंग संपून जातात. मध्य रेल्वेनं कोकणातील जनतेची चेष्टा केल्याचं त्यांनी म्हटलंय. कोकणासाठी कोकण रेल्वे फायद्याची ठरेल असं वाटत असतानाच चाकरमान्यांचे होणारे हाल काही संपलेले नाहीत. सणावाराला गावी जाण्यासाठी 2-2, 3-3 महिने आधी तिकीट काढून सुद्धा ते कन्फर्म होत नाही. तिकीट या ठिकाणी बुकिंग जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये बुकिंग संपून जातं. कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी आहे असा प्रश्न आम्हाला पडतो. असे असताना कोकणातील सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी जी सुरू होती ती देखील बंद करण्यात आली. सातत्यानं या गाड्या सुरू कराव्या अशी ह्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे मागणी करत आहे. आणि आता दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख घालण्यात येणार आहे. जांभळ्या आणि भगव्या रंगाची भरजरी वस्त्र परिधान केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख देण्यात येईल. नंदुरबारमधील राजेश पाटील या विद्यार्थ्याने तुळशीच्या नाजूक पानावर विठुरायाची सूक्ष्म अशी प्रतिकृती साकारली. राजेश आषाढी एकादशीपर्यंत जेवढ्या प्रतिकृती तयार होणार त्याचे विठुरायांच्या भक्तांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. या कलाकृतीमुळे राजेशचं सगळीकडे कौतुक होतंय. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात पायी फिरून वारीच्या कामाचा आढावा घेतलाय. दर्शन रांगेतून दर्शन घेतलेल्या भाविकांनी त्यांचे आभार मानलेत. अवघ्या 6 ते 7 तासांमध्ये दर्शन होतंय. पंढरपूरमध्ये चांगली स्वच्छता आहे अशा पद्धतीने प्रशासनाच्या कामाचं कौतुक वारकऱ्यांनी केलंय. पुणे शहराच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. दरम्यान नदी पात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. राज्यभरात जून महिन्यात मुसळधार पाऊस पडला असला तरी विदर्भात मात्र पावसानं दांडी मारली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. अनेक जिल्ह्यात 12% पावसाची तूट पाहायला मिळतेय. विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठलेली आहे. जळगावात पावसानं जून महिन्यातच हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीपाच्या 81% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात खरीपाचे सुमारे 7,40,000 हेक्टर आहे. त्यापैकी 6,60,000 हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. पुण्याच्या मावळमध्ये पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गडनदी, तेरेखोल या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर कुडाळमधील भंगसाळ नदीला पूर आलाय. त्यामुळे कुडाळ गुलमोहर, एसटी डेपो, कुडाळ रेल्वे स्थानक मार्गावर पाणी आलंय. दरम्यान सकाळपासून पावसानं आता विश्रांती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस झालाय. पावसाचा फटका कुडाळ तालुक्याला बसला. कुडाळ भैरववाडी इथल्या झोपड्यांमध्ये
पाणी शिरलंय। भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे हे पाणी भैरववाडी इथल्या काही झोपड्यांमध्ये शिरलंय। दरम्यान सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरायला आता सुरुवात झाली आहे। 5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्याची रूपरेषा आता जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून या मेळाव्यासाठी संयुक्तपणे तयारी केली जाते। मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्यात सुमारे 8000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष आहे। उभाटा सेनेला खुले आव्हान देतो, हिम्मत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय। पीक विम्याच्या मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक झालेत। रोहित पवारांनी कृषी मंत्र्यांचा वाचाळवीर असा उल्लेख केलाय। मिस्टर जॅकेट असं लिहिलेलं पोस्टर घेऊन रोहित पवार विधान भवनात आले। नारायण राणेंच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्यानं पाहत नाही। नारायण राणे स्वतःचा पक्षही चालवू शकले नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपमध्ये गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा शत्रू आहे। प्रत्येक पक्ष तुमच्यासारखा गुलाम नाही, असंही राऊत म्हणाले। आता नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। आदित्य ठाकरेंचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच दिशा सालियन प्रकरणात आरोप करणाऱ्या सर्वांनीच आता माफी मागावी अशी मागणी केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आलाय। संग्राम को 2 दिन के अंदर खत्म करूंगा अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहेत, तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते। त्याला चोप देण्यासाठी मनसैनिक त्याच्या घरी दाखल झाले होते। पक्ष कोण सोडून जातंय यापेक्षा पक्षवाढीसाठी काम करणार असं विधान ठाकरे सेनेचे नवनियुक्त नाशिक महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी केलंय। आव्हान पेलण्याची आमच्यात क्षमता आहे असंही त्यांनी म्हटलंय। पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी आशिष शेलार आणि जयंत पाटलांनी सर्वांचं लक्ष वेधलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यात विधान भवनामध्ये चर्चा झाली। दोघांना हसत खेळत गप्पा करताना पाहून चर्चेला उधाण आलंय। महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती राहुल गांधींनी दिलेली आहे। ट्विट करत त्यांनी शेतकरी आत्महत्येचं वास्तव समोर आणलंय। शेतकरी दररोज कर्जात बुडतोय, पण सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत कोट्यावधीशांना कर्ज देतंय, असं राहुल गांधी म्हणाले। भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिलाय। नवी वीज कनेक्शन मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप घ्या म्हणून आग्रह का, असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय। तर या संदर्भात बैठक बोलावून योग्य कारवाई करू, असं ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय। व्यापाराला मारहाण झाल्यानंतर मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापारी आक्रमक झालेत। त्यांनी बंदची हाक दिलेली आहे। व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत दुकानं बंद ठेवलेली आहेत आणि मोर्चा देखील काढलाय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। निषेध रॅली काढत त्यांना हे निवेदन देण्यात येणार आहे।
चप्पल उतारो ना, राम का नाम ले रहे हो, चप्पल पहन के हाँ? हिंदू बनोगे। महाराष्ट्र में कौन कौन सी भाषा बोली जाती है? बोलते हैं कि ये काम करो, तुम्हारी जो दुकान है कौन से स्टेट में, मैंने बोला ये काम करो मेरी काश्मीरा पुलिस स्टेशन में इसके बारे में तुरंत एफआईआर दर्ज कर ली गई है। 7 लोगों के नाम भी सामने आए हैं और उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी। राजस्थानी समाज के कुछ लोग जमा हुए थे, उनको भी हमने जाके समझाया है कि हमने लीगली जो कानूनी कार्रवाई होती है वो पूरी की है और सबको अपील किया कि अपने एरिया में शांति रखे, कोई भी गलत कदम ना उठाए। गलत कदम जो उठाएगा, सबको मैं अपील करना चाहूँगा, जो गलत कदम उठाएगा उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे, तर मनसैनिकांनी कायदा हातात घेऊ नये असंही योगेश कदम म्हणाले। मुंबईच्या मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केले आणि त्यामुळे हिंदीचा वाद पेटण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र में मराठी तो बोलनी ही पड़ेगी। अगर मराठी नहीं आती है तो आपका ये एटीट्यूड नहीं चलेगा कि हम मराठी बोलेंगे नहीं। हम कोशिश करेंगे ऐसा वो बता सकते हैं, बोल सकते हैं। तो मेरे ख्याल से देखिए, हमें किसी और लैंग्वेज का अपमान हमें करना नहीं है, लेकिन मराठी में अगर कोई महाराष्ट्र में कोई मराठी को डिसरिस्पेक्ट करता है तो बिल्कुल वहां पे हमारे कायदा हम लागू करेंगे, उसको कार्रवाई करेंगे। जो भी है, जिन्होंने भी उनको मारपीट की है, बिल्कुल उनको एक ही संदेश देंगे कि कायदा हाथ में मत लीजिए। जो भी कंसर्न पर्सन के आप कंप्लेंट फाइल कीजिए, उसके अगेंस्ट कार्रवाई की जाएगी। उतरना पड़े, हमारा बिजनेस बंद करना पड़े, धरना देना पड़े, हम रोड जाम करेंगे, रेलवे पटरी जाम करेंगे, अगर कुछ भी करना पड़े हम हमारी रक्षा के लिए करेंगे। अगर हमारे भाई के ऊपर, किसी के ऊपर अगर ऐसी आज आती है तो हम जो करना है वो करने के लिए तैयार हैं और सारे हम एकत्रित होंगे। जो महाराष्ट्र के व्यापारी है, बॉम्बे के व्यापारी है, हमको सब साथ देने के लिए तैयार है। हमारे हिंदी भाषी जो भी है यहाँ पर, उत्तर भारतीय हो, राजस्थान हो, गुजरात हो, हमारे साथ में है और ऐसा काम के लिए हम जो भी करना है उनके लिए हम तैयार हैं। हम लोग हमारी रक्षा के लिए, हमको अगर हमारा बलिदान भी देना पड़े तो हम लोग तैयार होंगे, क्योंकि हमारे आगे भी हम लोगों ने बलिदान दिया देश के लिए और हम हमारे यहाँ पर व्यापार करने के लिए हम आए। हम कोई गुंडागिर्दी नहीं करते, हम किसी को सताते नहीं, किसी के साथ गलत नहीं करते। महाराष्ट्र सरकार को हम टैक्स, ज्यादा से ज्यादा टैक्स देने वाले हम लोग बाहर वाले हैं। यहाँ के कोई महाराष्ट्र लोकल के ऊपर नहीं चल रहे और हमारा सगळ्यात प्रथम मी तुमच्या सर्व पत्रकार माझ्या मित्रांचं आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यात आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी एका व्यापाऱ्याला मारल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे 40 सेकंदाचा आणि बरोबर तेवढाच व्हिडिओ 40 सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला। तो व्हिडिओ कोणी पसरवला, सगळ्यात पहिलं कोणी टाकला, हे मला वाटतं सर्वश्रुत आहे। अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती आहे हे सगळं केलंय कोणी, बरोबर आहे। आमची आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की ती 40 सेकंदच सगळीकडे पसरवले जातात। खरं तर तुम्हाला असं वाटतं का ही 40 सेकंद जी पहिली आहेत डायरेक्ट आमची लोकं गेली आणि याला मारायला सुरू केलं, याच्यात काही कारण नसेल? ह्या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला। हा वाद सुरू झाला याच्यावरून की ज्या वेळेला सरकारने GR रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजवून तिथे त्याचं स्वागत करत होते, ढोल वाजवत होते, मिठाई वाटत होते। आमचा एक महाराष्ट्र सैनिक त्या दुकानात गेला, तिथनं पेढे विकत घेतले, तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं, तिथे आमची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्यांनी तो पेढा दिला
आणि त्या व्यापाऱ्याला पेढं दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याने त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे. तर त्या बिचाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या त्याला सांगितलं की हिंदी भाषेचा GR होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याचं हे सेलिब्रेशन आहे. तर त्याने त्याला प्रश्न केला, लेकिन या तो हिंदी चलता है. मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभे असलेल्या आमच्या करण आणि इतर दोघांना बोलून घेतलं आणि तो बोलतो, त्यांनी त्याला सांगितलं हा बघा काय बोलतोय, इथे तर हिंदी चालते. तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्र की भाषा कौन सी आपको पता है क्या. त्याचं उत्तर होतं की इधर सब भाषा चलता है. माझं मत आहे, तुम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्रात राहता, तुम्ही करोडो रुपयाचे दुकानं या मीरा बाइंडरमध्ये विकत घेतलेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही. ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात, पोट भरलात, इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं. त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही. त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत, आम्ही समजून घेतलं असतं. हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का, त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितला त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलले. आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं. आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे. त्यांनी मतासाठी ते कितीही लाचार होऊ शकतात. मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या.